तर नमस्कार मंडळी, आपला आजचा ब्लॉग इथूनच सुरू करूया. कारण कसं आहे, रोज विचार करतो की घरून सुरू करतो, बट काही ना काही काम येऊनच जाते. तर त्यामुळे मी म्हटलं मग की इथूनच सुरू करूया. तर मंडळी, आपण निघालो आहे आपल्या जॉबसाठी. आता काल तसं तर आम्ही ताईची गाडीच घेऊन जातो, बट प्रॉब्लेम असा होता की ताईच्या गाडीमध्ये कसं आहे की हा मला म्हणजे ॲक्शन कॅमेऱ्याचा माऊंट नाही लागत. काल आम्ही खूप ट्राय केलं की ताईच्या गाडीवर आम्ही लावावं म्हणून, बट नाही झालं. तर मग मी असा विचार केला आहे की हप्त्यातून एक वेळा तरी माझी गाडी न्यावं, कारण माझी गाडी पण चालली पाहिजे तेवढी. ताईची गाडी घेऊन जाऊ तर असं काही प्रॉब्लेम नाही, कारण ताईच्या गाडीमध्ये ॲव्हरेज चांगला देते. तर चला, आम्ही निघालो आहे आणि मी कॅमेरा अँगल चेंज करणार आहे थोड्या वेळानंतर. पण आता आम्ही खूप लेट झालो आहे, तर येता मी एक दाखवून देईन तिकडचा म्हणजे व्ह्यू वगैरे, कारण खूप ट्रॅफिक राहते एरियाला. विचार करतो आहे मी. बाकी सध्या तरी हाच अँगल तुम्ही एन्जॉय करा. आणि मला वाटतं इच्छा माऊंट आलेला आहे. मगाशी मी जो तुम्हाला दाखवला आहे ना कवर, तर मी संध्याकाळी ओपन करून तुम्हाला सांगून देईन की लाईक का आलेला आहे, का नाही आलेला आहे, अजून का मागवलं आहे आपण आपला ब्लॉगिंग सेटअपसाठी. बाकी जर तुम्हाला माहितीच असेल की लाईक कुठे का यूज होते वगैरे, तर ते वगैरे नाही सांगत मी, बट का ऑर्डर केलं आहे ते नक्की सांगेन मी. आणि इथे खूप झाड आहे यलहंका साईडला, नाही का, यावाला रोडवर खूप जास्त झाडं आहे. असं वाटते की म्हणजे थोडंसं पहाडावर चाललो आहे, आता पहाडावरून उतरत आहे असं वाटत आहे, चाललो आहे खाली. आणि जेव्हा येत राहतो ना तेव्हा असं वाटतं की आम्ही पहाडावर काहीतरी हिल स्टेशनवर चढून राहतो. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला नुसते झाडच आहे. आता हे जवळपास जास्तीत जास्त 3-4 किलोमीटर पॅच राहीन म्हणजे हा झाडाचा. मग हे झाड हळूहळू कमी होईल, मग सिटीवर चालला जाईल. आउट ऑफ सिटीमध्ये राहतो आम्ही, थोडंसं 10 किलोमीटर थोडंसं बाहेर राहतो आम्ही. एकदा जर सिटीमध्ये गेलं ना तर खूप ट्राफिक, म्हणजे हॉर्नचा आवाज, हे ते खूप काही गोष्टी येऊन जाते. आणि दुसरी गोष्ट की माझ्या एका मित्रांनी पण हंटर घेतली होती, माझ्यापेक्षा पहिले घेतली होती, पण त्याच्या ह्याच्यामध्ये गिअर इंडिकेटर आहे. मी कालच विचारलं आणि माझ्याच्यात नाही आहे. हे काय आहे म्हणजे, एक तर आताच्या नवीन मॉडेलला तरी द्यायला पाहिजे होता, आणि जास्तीत जास्त 6 महिने झाले असेल माझी गाडी घेऊन. तर माझ्या गाडीमध्ये तर ऑब्व्हियसली असायला पाहिजे होतं. पण माझ्या मित्राच्या गाडीमध्ये त्याला आता 2 किंवा 2.5 वर्ष आले, 2 वर्ष तरी झाले असं. काय माहिती, मी नागपुरातून घेतलं म्हणून तर नाही झालं. बेंगलोरमध्ये एकदा कॉन्टॅक्ट करून बघावं लागेल की आलं का, तर केस आलं असेल तर करून टाकीन, नाही तर विचार करूनच राहिलो मी काहीतरी, किंवा नागपुरात न्यायचं तिथे जाऊन मग करून टाकीन का करायचं आहे तर. आता इथे बघा, इथे मस्त झाडं आहे. हा आहे जाला अल्ली एरिया, हा एअरफोर्स रोड येते. एअरफोर्सचे जेवढे पण कॉटेजेस झाले किंवा एअरफोर्सचं जेवढं काय म्हणते मोठे अधिकारी वगैरे राहते, ते सगळे इथेच राहते. म्हणून हा एरिया पूर्ण क्लीन दिसेल आणि पूर्ण झाडं झुडपं दिसेल. आणि येताना वेळेस जो आम्ही एरिया येतो ना, तो ट्रेनिंग सेंटर जेव्हाच्या राहते, म्हणजे याच रोडच्या मागच्या साईड. तर तिथे ट्रेनिंग होते. तर हे फक्त कॉटेजेस आहे, इथे आजूबाजूला जे राहते ते फक्त कॉटेजेस आहे. एकदा जर जाताना वेळेस जर मी जर तिकडून गेलो, तसं तर मी काल जसं इकडून आलो होतो ना, इकडे कसं आहे यावाला रोडवर ट्रॅफिक नाही राहत, म्हणून मी इकडे यायचा प्रयत्न करतो. म्हणजे ट्रॅफिक नाही राहत म्हणजे नॉर्मल ट्रॅफिक राहते.
तो जो मी येताना वेळेसचा जो रस्ता घेतो ना, तो एवढा ट्रॅफिक भेटते तर असं वाटते की तिकडून जावंच नाही. म्हणजे बिनफालतू पेट्रोल बिनफालतू वेस्ट जात तिकडून. तर इथे 2-3 किलोमीटर हा जास्त पडते, पण हा कसा आहे की म्हणजे ट्रॅफिक फ्लोमध्ये जाते. काही असं काही वाटत नाही की बा आलो आहे बा म्हणून, किंवा म्हणजे अटकलो आहे वगैरे. आता पण इथे ट्रॅफिक राहील, असं नाही का नाही राहील, पण स्टील असं थांबल्यासारखं नाही राहील, चालत राहील. तर म्हणून असं काही वाटत नाही. तिकडचं आता असं म्हणजे 10-10, 15-15 मिनिट एक याच्यावर थांबावं लागते. आणि थांबलो अजून जा, मग थोडंसं अजून 1-2 सेकंद समोर नाही गेलं अजून थांबा. त्याच्यामुळे मग डोकं खराब होऊन जाते म्हणजे. इथे बेंगलोरमध्ये आता नवीन रूल आला आहे की ISI सर्टिफाईड हेल्मेटच पाहिजे आहे, आणि हाफ फेस हेल्मेट किंवा एक कॅप वगैरे ते नाही चालत. जेवढे पण कॅबवाले वगैरे राहते ना, त्यांना म्हणजे ते थांबवतात, फाईन वगैरे मारतात. हे बघा, आता हा जो फ्लायओव्हर आहे ना, आता जो मी उतरीन आता हा फ्लायओव्हर, मग तुम्हाला एक्झॅक्ट म्हणजे तुम्हाला दिसत असेल की नाही दिसत माहीत नाही, पण हळूहळू ट्रॅफिक आहे ना आता सुरू होऊन जाईल. आता पहा हळू, आता जस्ट म्हणजे सिग्नल सुटला. हे बघा दाखवतो मी तुम्हाला. सिग्नल सुटला, मला वाटलं की थांबावं लागेल. आता बघा इथे काहीतरी काम सुरू आहे वाटते, रोडाचं वगैरे, त्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक लागतं. मला इकडून पण रस्ता माहिती आहे, उद्या मला वाटते तिकडूनच काढावं लागेल, कारण खूप जास्त ट्रॅफिक वाढलं आहे इथे. आणि जिजूचाही फोन आला होता आता की काहीच तरी शूट कर बा म्हणून, तर त्याच्यासाठी मी कॅमेरा आणतो इन केस जर माझी गाडी जर आणली तर. मला असं वाटते म्हणजे काही ना काहीतरी बडबड करत राहा. हे बघा ट्रॅफिक बघा तुम्ही, नेक्स्ट लेवल ट्रॅफिक. इथे काहीतरी काम सुरू आहे वाटते यशवंतपूरच्या साईडला, त्यामुळे खूप ट्रॅफिक. पहिले नाही लागत होतं, कारण तो रोड मोठा होता ना. आता काहीतरी मला वाटतं गटर लाईनचा वगैरे काहीतरी इश्यूज आला असेल त्यांच्या, म्हणून खूप ट्रॅफिक राहते इथे. मोस्ट ऑफ द म्हणजे सगळ्यांकडेच फुल फेस हेल्मेट घालतातच तिथे, नाही त्यांना माहीत आहे की हेवी फाईन आहे, आणि त्यामुळे ते मग म्हणजे एवढं कोणी पण असो की तेवढ्या याच्यामध्ये ते पेट्रोल येऊन जाते. हा आहे यशवंतपूर मेन मार्केट एरिया, म्हणजे बेंगलोरचा एक म्हणजे जो सिटीमध्ये जो मार्केट एरिया येते ना, हा आहे तो. आणि इथे पण थोडेसे झाडंझुडं आहे, पण मागच्या साईडला थोडंसं स्लम एरिया वगैरे पण आहे. मी इकडे जवळपास राहत होतो, पण मला हा मार्केट एरियामध्ये तसं जास्त नाही राहू म्हणते, म्हणजे माझ्या हिशोबाने. आता जे लोकल आहे ना इथचे ते राहू शकतात, पण आपण जर लोकल नाही आहे इथे आणि आपण जर राहायचा प्रयत्न केला ना, तर चांगलं नाही राहत. म्हणजे जवळपासच खूप काही गंदगी राहते. तसे बेंगलोरमध्ये एवढं क्लीन नाही ठेवत आजकाल. पहिले चांगले ठेवत होते, आता नाही ठेवत जास्त. आणि बघा आजूबाजूला तुम्ही बघू शकता की म्हणजे व्हेजिटेबल्सचे वगैरे दुकान वगैरे. मी म्हटलं चला इकडूनच काढून देतो. हा आहे यशवंतपूरचं आपला मेट्रो स्टेशन पण, आणि रेल्वे स्टेशन पण. हा तोच एरिया आहे. इथच्या मागच्या साईडच्या म्हणजे रेल्वे स्टेशन येते, आणि त्याच्यासमोरच मेट्रो स्टेशन येते. आणि इकडे बघा अजून खूप लंबी मला वाटते आज हे आहे ट्रॅफिक आहे. तर इन केस जर खूप जास्त ट्रॅफिक राहिलं ना, तर आतमधून घेऊन जातो मी. पण आता मला असं वाटतं ट्रॅफिक कमी आहे, बट तरी पण मी आतमधूनच घेऊन जातो, कारण नाही का डायरेक्ट बाहेर निघणं होऊन जातो. बघा आपण गल्लीतून टाकतो, कारण खूपच जास्त ट्रॅफिक आहे समोर. मग एवढं ठेवण्यापेक्षा आतमधून नेणं परवडते. आणि हे बघा हे आतमधून डायरेक्ट जर रस्ता निघते, इथून जर निघाला ना तर डायरेक्ट रोडावर पोहोचून जाते. म्हणजे एवढं मोठं ट्रॅफिकची गरज नाही आहे. आणि आतमध्ये पण इथे हॉटेल्स वगैरे, कारण ऑब्व्हियसली हे स्टेशन आहे तर राहतेच म्हणा. हे बघा आतमध्ये पण, आणि इथे चालते पण. म्हणजे जवळपास तुम्ही जर घ्याल ना, इथे तर खूप कमी आहे, बट तिकडे यशवंतपूरच्या आपला हे आहे ना, का म्हणते
रेल्वे स्टेशन तिकडे तर खूप जास्त म्हणजे हे राहते. तर आपण निघालो आहे फायनली आपल्या ऑफिसवरून. आणि आताही मला माहिती नाही की बरोबर रेकॉर्ड होत आहे की नाही आहे, कारण पाऊस आताच खूप जोरात पाऊस आला होता. अराऊंड अर्धा तास खूप जोरात पाऊस आला होता इकडे, म्हणून थंड थंड वाटत आहे. मी म्हटलं आता निघतच आहे तर रेनकोट घालून टाकावं. तर रेनकोट घातला आहे मी आणि निघालो आहे. मला असं वाटतं खूप क्लोजअप शॉट येऊन राहिला आहे, तर मी थोड्या वेळाने इनकेस जर मला थोडासा वेळ भेटला ना तर एक वाईड अँगलमधून मध्ये टाकून देईन मी. कारण मला वाटतं ताई तू मगाशी हे कॅमेरा घेतला होता, तू अँगल चेंज केला का तुझ्या बटन म्हणजे तुझ्या हाताने काही क्लिक वगैरे झाला का? मला असं वाटत आहे. शेवटी आलो आम्ही आता जालाल्लीमध्ये, जे सकाळी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा पूर्ण कॉटेजेस एरिया वगैरे राहते. आणि इथे चांगले गव्हर्नमेंटचे कंपनीज पण आहे. सोलार इंटिग्रेटेड EV चार्जिंग हब आहे हा कोणत्या तरी कंपनी. हां, हा एक मोठी आहे, बेंगलोरी कॉम्प्लेक्स म्हणून एक आहे. BELच्या खूप मोठी कंपनी आहे इथे. तर आहे बेंगलोरमध्ये खूप चांगल्या कंपनीज पण आहे आणि खूप जास्त जागा एक्सप्लोअर करायला. मला नाही का फील होतं आहे की माझ्या गाडीतून नाही का काही ना काही आवाज येते म्हणून. आता मी एकदा चालवीन ना तेव्हा मला आला. आता कशाचं आहे मला समजत नाही. आणि आवाज येत आहे तर माझ्याच गाडीमधून येत आहे की कोणा दुसऱ्याच्या गाडीमध्ये माझ्या येत असेल आणि मी फील करते. असं पण होऊ शकते, माहीत नाही. एकदा बघावं लागेल, जिजूला थोडंसं घेऊन चालावं लागेल आणि मग बघावं लागेल की एक्झॅक्ट कुठून आवाज येत आहे. पण चांगलं आहे की हे फोनवरून वगैरे मी हे करू शकतो, स्टार्ट आणि स्टॉप. त्याच्यासाठी चांगलं आहे. गड्ड्यावरून वगैरे काही नेत आहे ना तर मला असा एक वेगळाच आवाज येतो, कुचुक्कन म्हणून एक असा आवाज येत आहे. ते दाखवावं लागेल की काय इश्यू आहे किंवा इश्यू आहे की नाही आहे ते पण दाखवावं लागेल. नाही तर बस चालवत राहीन आणि माहीतच नाही पडेल की का इश्यू आहे. तर इनकेस जर लॉंग राईडवर वगैरे गेलं तर मग खूप त्रास होईल. मग त्यापेक्षा पहिलेच टाकून देतो. चलो गाइस, हम घर पहुंच गए. शेवटी आम्ही घरी पोहोचलो. ताईला माझीच गाडी खूप हायटेड वाटते, हंटर 350. ते जर जिजून जर घेतली एखादी हिमालयन वगैरे मग सांगेन मी तिला की कोणती हायटेड आहे आता सांगतो, मला आत्ता सांगच तू, असंच म्हणेन मी तिला. चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया, कारण सध्या तिथे गाडी ठेवायसाठी जागा नाही, आता इकडे ठेवून दिली. तर चला मग आजचे जर इनकेस जर आजचे जर तुम्हाला असा जर ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर मग मी असाच ब्लॉग बनवत जात जाईन, जाण्या येण्याचं किंवा काही सांगत जात जाईन बेंगलोरच्या वगैरे, कुठे कसं चांगलं भेटते वगैरे. बाकी चला बाय बाय, गुड नाईट.